रामकृष्ण हरी मित्रांनो, आज सकाळी दारामध्ये नंदीबैल आला होता आणि ती लोक खूप छान गाणी म्हणत होते. मग आईने त्यांच्यासाठी धान्य आणि दक्षिणा दिली. नंतर अद्वैत नंदीबैलाजवळ जाण्यासाठी हट्ट करत होता, म्हणून आईने त्याला नंदीबैलाजवळ नेलं. मग तिथे गेल्यानंतर तो घाबरू लागला आणि बाकी सगळं काम आवरून नंतर थेट वावर गाठलं, कारण आज आम्हाला कांद्याची फवारणी करायची होती. आज सकाळी धुई पडली होती, मग कांदे फवारणं हे पण गरजेचं होतं. मोटर चालू करून आम्ही पाणी भरून घेतलं आणि आईने आणि मी दोघांनी मिळून कांदे फवारायला सुरुवात केली. कांदे लावून आता जवळजवळ 15 दिवस झालेत, त्यामुळं कांद्याचं रान आता छान दिसायला लागलेलं आहे. सगळे कांदे फवारता फवारता शेवट दुपार झाली आणि ऊनही जास्त वाढलं होतं. उन्हामुळे थोडासा थकवा आला, म्हणून मी जरा शांत बसलो. पण मित्रांनो, शेतकऱ्याला कधी थांबायला वेळ नसतो. त्यानंतर घरी गेलो आणि थोडा आराम केला आणि त्यानंतर ट्रॅक्टरसाठी डिझेल आणायला मी धानोऱ्याला गेलो. डिझेल घेऊन आलो आणि त्यानंतर डायरेक्ट परत वावरात, कारण 2 दिवसापासून पावसाचं वातावरण होतं आहे, म्हणून कांदे लागवडीसाठी आपल्याला रान लवकर तयार करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं मी लगेच काकऱ्या वावरात मारायला सुरुवात केली. उद्या रोटा मारून लगेच सारे तयार करून घ्यावे लागणार आहेत. असंच असतं मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन, रोज मेहनत आणि संघर्ष.